नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपली चालू आहे स्टडी टार्गेटची सिरीज आणि हे स्टडी टार्गेट क्रमांक 4 असेल. हे स्टडी टार्गेट एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्री एक्झाम 2026 साठी आपलं सुरू आहे. 26 जानेवारीपासून आपण हे स्टडी टार्गेट जे होतं ते सुरू केलेलं होतं आणि आता हे 4थं स्टडी टार्गेट आहे. तर हे स्टडी टार्गेट जे चालेल 16 मार्च 2026 पासून ते 31 मार्च 2026 पर्यंत. ठीक आहे, जवळपास तुमच्याकडे 15-16 दिवस आहेत. तर या 16 दिवसामध्ये जो सांगितलेले चॅप्टर्स असतील त्या विषयातले ते तुम्हाला पूर्ण करावे लागतील. ठीक आहे, समोर काहीतरी टार्गेट ठेवा आणि डिसिप्लिन ठेवा, तरच तुम्हाला 2026 ला पोस्ट जी आहे ही मिळणार आहे. तर पुढे जाण्याआधी काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगतो. जे की चॅप्टर आपण याच्यामध्ये सांगतोय हे सर्वात आधी पहिल्यांदा तुम्ही रीड करा. ठीक आहे, पुस्तक समोर घ्या, जे चॅप्टरचं नाव सांगितलेलं आहे ते समोर ठेवा आणि सर्वात आधी रीडिंग करायला सुरुवात करा. एक एक चॅप्टर व्यवस्थित केअरफुली तुम्ही वाचून काढा. सगळे एक एक चॅप्टर पूर्ण करा. आणि जर तुमचा गोंधळ होतोय असं जर तुम्हाला आधी वाटत असेल, ठीक आहे, तर सगळ्यात आधी जे सर्व चॅप्टर्स असतील, ठीक आहे, म्हणजे ते पहिल्यांदा तुम्हाला वाचून, म्हणजे काय करायचं आहे की समजा ह्या आपण काय करतो टार्गेटमध्ये सगळे विषय सोबत घेऊन जातो. तर सगळे विषय तुम्हाला सोबत घेऊन जाण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही पॉलिटीचा एक चॅप्टर घ्या, तो कम्प्लिटली पूर्ण करा. ठीक आहे, किंवा पॉलिटीचे जे काही आपण 3-4 चॅप्टर्स वगैरे सांगतोय, पहिल्यांदा पॉलिटी घेतलं तर पॉलिटी घ्या, पॉलिटीचे आधी सगळे चॅप्टर्स एकदा वाचून काढा व्यवस्थित. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इकॉनॉमिक्स घ्या, त्याचे सगळे चॅप्टर वाचून काढा. असं जर तुमचा गोंधळ उडत असेल तर एक एक सब्जेक्ट घेऊन तुम्ही एक एक चॅप्टर पहिल्यांदा व्यवस्थित वाचून काढा. पहिल्यांदा लक्षात राहील असं नाही, चॅप्टर वाचताना फक्त वाचत असताना पेन आणि हायलायटर तुमच्या सोबत असला पाहिजे. आणि वाचत असताना महत्त्वाचे मुद्दे वाचत असतानाच त्याला हायलाइट करा, किंवा मग त्याच्या तुम्ही शॉर्टमध्ये नोट्स सुद्धा बनवू शकता. एक चॅप्टर झाल्यानंतर त्याचे पीवायक्यू करणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, पहिल्यांदा एक चॅप्टर वाचा, नंतर त्याचे पीवायक्यू वाचा. पहिल्या रिडिंगला असं होईल, सेकंड रिडिंगला सुद्धा तो चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्या, पीवायक्यू किती लक्षात राहिले तेच बघा, आणि थर्ड रिडिंगला तर तुमची कम्प्लिटली उजळणी जी आहे ते कम्प्लीट तुमची होऊनच जाणार आहे. ठीक आहे, आणि 5वा पॉईंट असा आहे की चालू घडामोडीच्या जर नोट्स तुम्हाला बनवता आल्या तर वेल अँड गुड होईल, कारण याचे रिव्हिजन टाकायला तुम्हाला अतिशय सोपं पडेल एक्झामच्या आधी. गणित आणि बुद्धिमत्ता जे आहे ते तुम्ही नोटबुक घालून सोडवा. जे आपण चॅप्टर सांगतोय त्यातले तुम्ही नोटबुक घाला, पहिल्यांदा तुम्ही आहे तसं बघून सोडवा, कसं उत्तर आले ते बघून सोडवा, आणि त्या टाईपचे भरपूर तुम्ही सराव केला पाहिजे. ठीक आहे, मात्र त्याच्यावरच्या चॅप्टरवरचे आलेले पीवायक्यूज कंपल्सरी तुम्ही नोटबुकमध्ये घालून तुम्ही सोडवायचे आहेत. आणि प्रॅक्टिससाठी जे काय असतील चॅप्टरच्या शेवटी ते सुद्धा तुम्हाला सगळे व्यवस्थित सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर काही महत्त्वाच्या सूचना होत्या, तर हे सर्वांनी एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण बघा, पहिला विषय आहे भूगोल. तर भूगोलामध्ये तुम्हाला कुठले चॅप्टर क्लिअर करायचे आहेत, तर महाराष्ट्राच्या भूगोलाला कुठलेही एक पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. आज जर तुम्ही सौदींचं वापरत असाल सौदींचं वापरा, दिप्समचं वापरत असाल दिप्समचं वापरा, कोळंबेंचं वापरत असेल तर कोळंबेचं वापरा, मात्र कुठलंही एक वापरा, अजिबात त्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्राची लोकसंख्या व्यवस्थित करायची आहे. आकडेवारी आहे, पाठ करा आत्ताच, शांततेचा काळ आहे तोपर्यंत सगळी आकडेवारी तुमची पाठ असली पाहिजे. सेम भारताच्या भूगोलाची भारताची लोकसंख्या क्लिअर करून घ्या. ठीक आहे, आणि जगाच्या भूगोलामधून तुम्हाला वारे हा चॅप्टर आहे, हा शेवटचे तुम्हाला 15 दिवस देतो याच्यामध्ये, तर हा वारे कम्प्लिटली क्लिअर करून घ्या. कंबाईनसाठी जगाच्या भूगोलावरती जास्त प्रश्न आपल्याला येत नाहीत, मात्र जे महत्त्वाचे 3-4 चॅप्टर आहेत की ज्याच्यावरती सारखे वारंवार प्रश्न विचारले जातात, तर ते चॅप्टर आपण फक्त त्याच्यामध्ये कव्हर अप करणार आहे. ओके, तर हे भूगोलाचं आपल्या अशा पद्धतीचे टार्गेट राहील. लोकसंख्या क्लिअर करून घ्या महाराष्ट्राची, भारताची लोकसंख्या क्लिअर करून घ्या, आणि जगाच्या भूगोलामधून वारे हा चॅप्टर जो आहे तो क्लिअर करून घ्यायचा. पुढचा विषय आहे आपला राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रासाठी कोळंबेचं पुस्तक तुम्ही वापरा, कारण कोळंबेची तुम्हाला चॅप्टर लिस्ट मी देतोय. जरी लक्ष्मीकांत वापरत असेल तरी सुद्धा लक्ष्मीकांत वापरा, मात्र हे चॅप्टर्स त्यामधून तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. तर कोळंबेच्या पुस्तकातून बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ हे व्यवस्थित चॅप्टर व्यवस्थित वाचून घ्यायचे, त्याच्यावरचे पीवायक्यू सगळ्यांनी सोडवायचे. नंतर पंचायत राजसाठी किशोर लोटेंचं पुस्तक, याच्यामध्ये पंचायत समिती नावाचा चॅप्टर जो आहे हा तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा, त्याचे नोट्स प्रॉपरली तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे, तर हे सगळं झालं पाहिजे 16 मार्च पासून 31 मार्च 2026 पर्यंत, नाहीतर हे नंतर पुन्हा चॅप्टरची संख्या जी आहे ती वाढत जाईल. तर राज्यशास्त्रासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ 4 चॅप्टरचं टार्गेट राहील, आणि पंचायत राजसाठी पंचायत समिती हा चॅप्टरचं टार्गेट राहील तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्रासाठी कोळंबेचं पुस्तक वापरा, कारण कोळंबेचे चॅप्टर लिस्ट तुम्हाला इथे दिलेले आहे. किरण देसलेंचा भाग 1 जर करत असाल तर ते चॅप्टर त्या स्पेसिफिक चॅप्टरमधून तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, तर बघा, शाश्वत विकास, मानव विकास, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, भारतीय चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा संस्था,
आणि जागतिक व्यापार संघटना. तर एकूण 6 चॅप्टरचं तुम्हाला टार्गेट जे आहे ते दिलेलं आहे. तर व्यवस्थित करून घ्या. लहान लहान चॅप्टर्स आहेत पण महत्त्वाचे चॅप्टर त्याच्यावरती प्रश्न येतात सारखे. तर त्याच्यामुळे याचे PYQs त्याच्या नोट्स व्यवस्थित तुम्ही प्रॉपरली जर बनवल्या तर तुम्हाला याच्यामध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही. बघा परत एकदा, शाश्वत विकास, मानव विकास, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, भारतीय चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा संस्था आणि जागतिक व्यापार संघटना व्यवस्थित संपवून घ्या. पुढचा विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठे यांचं पुस्तक वापरा. तर आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन यांच्या पुस्तकामधला ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास हा चॅप्टर व्यवस्थित क्लिअर करून घ्या आणि महाराष्ट्राच्या इतिहास मधला महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी गाठे यांच्या पुस्तकातला तो व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून काढायचा आहे. ठीक आहे. तर हे 2 पुस्तक बाद झाले, समाधान महाजन आणि गाठळ, कारण हे सारखं तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याची रिव्हिजन आपली मेन म्हणजे व्हायला पाहिजे. ठीक आहे. ढेकभर पुस्तक वाचून काही सुद्धा फायदा होणार नाही, त्याची रिव्हिजन तुम्हाला होणार नाहीत. त्याच्यामुळे हे 2च आपण बेस्ट ठेवलेले आहेत, समाधान महाजन आणि गाठळ यांचं पुस्तक. ठीक आहे. तर आधुनिक भारतीय इतिहासामधून ब्रिटिश प्रशासन अधिक घटनात्मक विकास क्लिअर करून घ्या आणि गाठळ यांच्या पुस्तकातला महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी हा चॅप्टर 2 व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्यायच्या. त्याच्या नोट्स तुम्हाला बनवता आल्या तर उत्तम होईल, किंवा मग हायलाईट तुमच्या पद्धतीने करा, जेणेकरून तिथे नजर टाकली तर तुम्हाला तो मुद्दा काय आहे ते लक्षात राहील. अशा पद्धतीने त्याला हायलाईट तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. तर हे टार्गेट राहील इतिहासाचं. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला सामान्य विज्ञान. तर सामान्य विज्ञानासाठी तुम्हाला आता हे सचिन भस्केंच्या पुस्तकातले हे चॅप्टरचे तुम्हाला इथे नावं सांगितलेले आहेत. जर तुम्ही दीपस्तंभ पुस्तक करत असाल तर दीपस्तंभच्या पुस्तकातले ते चॅप्टर व्यवस्थितरित्या कुठे त्याचा उल्लेख आलेला ते बघा आणि ते क्लिअर करून घ्या. ठीक आहे. त्याला सोबत ल्युसेंटचे एक व्हॅल्यू ॲडिशन म्हणून त्याला एक जोड द्या, कारण कमीत कमी 8 ते 10 तरी आपल्याला स्कोर त्याच्यामध्ये यायला पाहिजे सायन्ससाठी. ठीक आहे. जर व्यवस्थित वाचला असेल तर 10+ सुद्धा तुमचा स्कोर याच्यामध्ये चांगला होतो 15 पैकी, पण ते व्यवस्थित तुम्हाला लाईन टू लाईन केअरफुली वाचावं लागेल. तर वनस्पतीशास्त्रामध्ये श्वसन, प्राणीशास्त्रामध्ये DNA आणि RNA, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये प्रजनन, भौतिकशास्त्रामध्ये विद्युतधारा आणि रसायनशास्त्रामध्ये खनिजे आणि धातुके, हे जे चॅप्टर्स आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे. जर भस्केंचं वापरत असेल तर फक्त भस्केंचंच वापरा, त्याच्यामध्ये गोंधळून अजिबात जाऊ नका. ठीक आहे. मात्र त्याला जोड तुम्ही ल्युसेंटची थोडीफार त्याला जोड दिली तर चांगलं राहील. हे मराठीमध्ये सुद्धा पुस्तक आहे. ठीक आहे. जर याची तुम्हाला जोड देता आली नाही तर ॲटलीस्ट भस्केंचं तरी पुस्तक किंवा दीपस्तंभचं तरी पुस्तक एक चांगलं करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या चॅप्टर सांगितलेले करून घ्या. बघा, वनस्पतीशास्त्रामध्ये श्वसन, प्राणीशास्त्रामध्ये DNA आणि RNA, मानवी आरोग्यशास्त्रामध्ये प्रजनन, भौतिकशास्त्रामध्ये विद्युतधारा, रसायनशास्त्रामध्ये खनिजे आणि धातुके. पुढचा विषय आपला चालू घडामोडीचा. चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड आणि जीके टूडचे MCQ फक्त 2च तुम्हाला बेस दिलेले आहेत आणि हेच करायचं आहे आणि त्याची सारखी रिव्हिजन बसली पाहिजे. अशा पद्धतीने सारखं हे करायचं आहे. सिम्प्लिफाईडमधून अहवाल आणि निर्देशांक हा चॅप्टर करा. कृषी आणि पर्यावरण घडामोडी आणि प्रमुख नेमणुका. तर करताना कधीपर्यंत करायचं आहे? कंप्लीट वर्षाचे करायचे तुम्हाला. ठीक आहे. आता जवळपास आता 41वा अंक सुद्धा मार्केटमध्ये आलेला असेल, त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी 2026च्या घडामोडी असतील. त्याच्यानंतर अजून एखादा अंक येईल 42वा. तर 2025चं तुमच्याकडे इयरबुक असेलच. ठीक आहे. तर इयरबुकमध्ये हे सगळे चॅप्टर क्लिअर करून घ्या आणि आता 41वा अंक अवेलेबल आहे. तर 41व्या अंकामधले हे 3 टॉपिक तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे आहेत. म्हणजे वर्षभराचं जे काय असेल हे सगळं संपलं पाहिजे तुमचं 15-15 दिवसामध्ये, तर चालू घडामोडी तुमचा विषय क्लिअर आउट होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर अहवाल, निर्देशांक, कृषी आणि पर्यावरण घडामोडी आणि प्रमुख नेमणुका आणि जीके टूडच्या MCQ मध्ये जुलै 2025 आणि ऑगस्ट 2025चे जे काही MCQचे PDF आहे, ज्याच्यामध्ये महिन्याला 240 क्वेश्चन असतात, तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या घेऊन ते महिन्यातले MCQs क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. याचे फक्त MCQ केले तरी चालतील, मात्र थिअरी जे असेल ती कम्प्लिटली सिम्प्लिफाईड मधून तुम्हाला पूर्ण करायचे. ओके. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे आपला गणित आणि बुद्धिमत्ताचा. तर गणितासाठी शेकडेवारी, नफा आणि तोटा हे चॅप्टरचं टार्गेट राहील आणि बुद्धिमत्तासाठी रांगेतील क्रमांक हा चॅप्टरचं टार्गेट राहील. ठीक आहे. तर व्यवस्थितरित्या हे 2 सांगितलेले चॅप्टर असतील. एका सेपरेट नोटबुक घाला, गणितासाठी वेगळी घाला, बुद्धिमत्तासाठी वेगळी घाला, बघून सोडवा. कसं पर्याय त्यांनी उत्तर आणलेलं आहे कॅल्क्युलेशन करून ते समजून घ्या. ठीक आहे. त्यासाठी युट्यूबचे तुम्ही लेक्चर्स बघू शकता वेगवेगळे. मग आपलं काय टार्गेट राहील की फक्त मॅथ्स अँड रिझनिंगला कसे आपल्याला चांगला स्कोर करता येईल यासाठी जे काही सोर्सेस अवेलेबल असतील, फक्त एक सोर्सेस म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेला कोणाचंही एक पुस्तक वापरा. आयदर तुम्ही आरगडेंचं वापरा किंवा सचिन ढवळेंचं पुस्तक वापरा, मात्र कुठलं तरी एकच वापरा आणि तेच फॉलो करायचं आहे. प्रत्येकाच्या मेथड वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते, ज्या ऑथरची तुम्हाला मेथड सोपी वाटते त्याच ऑथरला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि फापट पसारा करण्यापेक्षा एकाच सोर्सवरती डिपेंड राहून चांगला कशा पद्धतीने त्याची रिव्हिजन होऊन आपला जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. ठीक आहे. तर गणित आणि बुद्धिमत्तासाठी शेकडेवर नफा आणि तोटा आणि बुद्धिमत्तासाठी रांगेतील क्रमांक हा तुमचा टार्गेट राहील. तर हे कधीपर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे? तर 31 मार्च 2026 पर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या कंप्लीट व्हायला पाहिजेत. ओके. तर याच्यासोबत तुमचं 4थं स्टडी टार्गेट जे आहे
आहे हे तुमचं बऱ्यापैकी कंप्लीट होऊन जाईल आणि मॅक्झिमम सिलेबस जो आहे तो तुमच्या आवाक्यामध्ये करून दिलेला आहे. आता याच्यानंतर फक्त 3च टार्गेट तुमचे उरतील. 3 टार्गेटमध्ये म्हणजे एप्रिल महिना आणि 15 मे पर्यंत तुमचा सगळा सिलेबस जो आहे हा स्टडी टार्गेटच्या माध्यमातून ज्यांनी कुणी आपलं चॅनल पहिल्यापासून फॉलो केलेला असेल त्याचं डेफिनेटली पूर्ण होणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ज्यांनी अजून कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्यांनी स्टडी टार्गेट अजूनही सुरू केलेले नसतील त्यांनी आता पहिले स्टडी टार्गेट तुम्ही नक्की घेऊ शकता 15-15 दिवसाचे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. फक्त बफर पिरियड आपण ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचे ॲटलिस्ट 5 ते 6 जरी टार्गेट व्यवस्थित कंप्लीट केले तरी सुद्धा तुमचे फार चान्सेस आहेत तुमचे प्रीलियम निघण्याचे, लक्षात ठेवा. मात्र जे करायचं ते मनापासून करा, 100% एफर्ट्स लावून सर्वांनी करा. डेफिनेटली तुमची प्रिलिम जे आहे ते निघून जाईल आणि तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हरअपमध्ये येऊ शकेल. ठीक आहे, तर नक्कीच ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.